हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं वैशाली किचनमध्ये। तर आजची आपली रेसिपी आहे ओल्या तुरीच्या दाण्याचे कढी गोळे। विदर्भ स्पेशल रेसिपी आहे। यासाठी मी 2 वाटी तुरीचे दाणे घेतलेले आहे। तुरीचे दाणे आपण 5 मिनिटं भाजून घेऊया। नाही भाजले तरी चालेल, ऑप्शनल आहे, पण भाजल्यामुळे कढी गोळ्याला चव छान येते। अगदी 5 मिनिटांमध्ये भाजून होतात। दाणे आपले भाजून झालेले आहे। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर बारीक करून घेऊ। हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात तुरीच्या शेंगा मिळतात, त्यामुळे नक्की ट्राय करून बघा कढी गोळे। बघू शकता आपण हे मिश्रण बारीक केलेलं आहे जाडसर। आता हे वाटण हे प्लेटमध्ये काढून घेऊ। अगदी झटपट आणि लवकर होणारे कढी गोळे आहेत। यासाठी मी वाटण्यासाठी घेतलेले आहे मिरची, सांबार, थोडं अद्रक आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या। हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। त्यानंतर आपण कढीची तयारी करून घेऊया। यासाठी मी 1 वाटी आंबट दही घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये जे तुरीच्या दाण्याचं वाटण केलेलं आहे ते 1 चम्मच घालायचं। बेसन नसेल तर बेसन पण वापरू शकता। कढीला फोडणी द्यायची। यामध्ये 1 चम्मच तेल घातलेलं आहे। कढीला तेल खूप कमी लागते। तेल छान गरम झालं की यामध्ये थोडी 5 ते 6 लसूण पाकळ्या, जिरं मोहरी, 2 ते 3 मेथी दाणे आणि चिमूटभर हिंग। हिंगामुळे कढीला छान चव येईल। त्यानंतर 1 चम्मच लसूण मिरची सांबार पेस्ट तेलात छान परतून घेऊ। त्यानंतर यामध्ये थोडी हळद आणि चवीनुसार मीठ। त्यानंतर आपल्याला यामध्ये दही घालायचं आहे। दही आंबट असल्यामुळे पाणी थोडं जास्त लागेल आणि कढी गोळी शिजायला कमीत कमी 5 ते 10 मिनिटं लागतात, त्यामुळे पाणी थोडं जास्तच टाकायचं। या दह्यामध्ये आपण जे तुरीचं वाटण टाकलेलं आहे त्यामुळे कढी छान घट्ट येईल। आता कढीला उकळी येईपर्यंत आपण इकडे गोळ्याची तयारी करून घेऊ। या वाटणामध्ये मी आलं लसूण मिरची पेस्ट 1 चम्मच आणि याच्यामध्ये मी 1 वाटी मेथी घेतलेली आहे बारीक चिरून। मेथी ऑप्शनल आहे, पण मेथी टाकल्यामुळे गोळ्याला छान चव येते। त्यानंतर धने पावडर, थोडी हळद, थोडं तिखट आणि चवीनुसार मीठ। आणि यामध्ये मी 1 चम्मच बेसन घातलेलं आहे। बेसन जास्त घालायचं नाही, नाहीतर गोळे कडक येतील। आता हे सर्व मिक्स करून घेऊ।
हिवाळ्यामध्ये मेथी पण भरपूर प्रमाणामध्ये मिळते, तर मेथीच्या भाजीचा उपयोग प्रत्येक भाजीमध्ये करा, मुलं पण खातील. त्यानंतर याचे छोटे छोटे गोळे करून घेऊ. हे कढी गोळे भाकरीसोबत खूप छान लागतात. सोबत यासोबत मिरचीचा ठेचा. कढीला छान उकळी आलेली आहे. आता आपण यामध्ये गोळे टाकूया आणि गॅस हाय फ्लेमवर ठेवायचा. बघू शकता आपले गोळे वरती आलेले आहे छान, म्हणजे आता ते शिजत आलेले आहे. आता गॅस थोडा कमी करूया. जोपर्यंत गोळे वरती येत नाही तोपर्यंत चम्मच लावायचा नाही कढीला. आता इथे तडक्यासाठी मी थोडं तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये हिंग थोडा, 2 ते 3 लाल सुक्या मिरच्या, थोडं अर्धा चम्मच तिखट घातलेला आहे आणि हे आता आपण कढीवर टाकूया. बघू शकता आपले कढी गोळे एकदम छान असे घट्ट आलेले आहे. दिसायला पण खूप छान दिसतात. आता यामध्ये आपण कोथिंबीर घालूया. मिक्स करून घेऊया. आपले कढी गोळे एकदम तयार. रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. या मग सर्वांनी कढी गोळे खायला. बाय बाय.